पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक सांगू? तू अशी लाजत जाऊ नकोस ना। तू अशी लाजलीस ना की मला ना की काय? काही नाही। बाबा सांगा ना, लाजलीस की काय? काही नाही वीणा, काही नाही। हो असं काय करताय सांगा बरं। वीणा काही नाही। सांगा ना, तुम्ही सांगत का नाहीयेत मला? काय करताय तुम्ही? अगं तू काय करतेस? तुला बघायचं होतं ना, तू लाजलीस की मला काय होतं ते दाखवलं। अहो पण बघेन ना कोणीतरी, काय चाललंय तुमचं? कोण बघणार? आणि बघितलं तर बघितलं। अरे मी माझ्या होणाऱ्या बायकोवर प्रेम करतो, मी काय घाबरतो काय? बासा आती तिथे माती, माहितीये ना? मग तू आधी लाजणं थांबव। मग तुम्ही असं माझ्याकडे बघणं थांबवा। शक्य नाही। बस तुम्ही ना खूप हट्टी आता। जिद्दी। हो ठीक आहे ठीक आहे, जिद्दी जिद्दी आहात खूप। आता मी हे एवढं मेहनतीने बनवून आणले, खाणार आहात की नेऊ घरी? ए खाणार आहे। माझ्या होणाऱ्या बायकोने एवढं प्रेमाने माझ्यासाठी बनवून आणलंय तर खावंच लागणार ना। काय आणलंय? अरे शिरा। काय झालं, खा ना। वीणा, मला तुझी खूप गरज आहे। असंच आयुष्यभर तू माझ्या सोबत राहशील ना ग? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असेल। आधी तुम्ही। कसा झाला? ॲज ऑलवेज कमाल। तुम्हाला माहितीये, नवरा बायको जेव्हा असं एकमेकांना भरवतात ना, तेव्हा त्यांच्यातलं प्रेम वाढतं असं म्हणतात। हो वीणा, म्हणजे फक्त असं एकमेकांना भरवूनच प्रेम वाढतं असं काही नाहीये ना? कशी करते मी बरतो। वीणा, या गोड शिऱ्यासारखाच आपल्या प्रेमाचा गोडवा असाच आयुष्यभर टिकून राहू दे। तथास्तु। मला वाटतं ह्यावेळी प्रभासचं वागणं बरोबर होतं। तुला खरंच मदत करायची आहे ना माझी? मग एक काम कर, माझ्यापासून ना जितकं लांब राहता येईल ना तितकं लांब राहा। ते दोघांच्याही भल्याच आहे, तुझ्याही आणि माझ्याही। मी आज कुठे गेले होते ओळख बरं? खड्ड्यात गेली असलीस तरी मला फरक नाही पडत, आणि मसनात गेलीस तरी सुद्धा। ही मिहीर, काय झालंय तुला? तू असं भडकलायस का? मी काही चुकले का? माझं काही चुकलंय का?
सॉरी म्हणते. हे बघ तू चिडू नकोस असा प्लीज. मी एक काम करू का, तुला भेटायला येऊ का, म्हणजे तुझा राग शांत होईल. मला भेटायला येण्यापेक्षा दिलेली कामं वेळेत पूर्ण करत जा. सगळीच तर करते मी कामं. मी तुला सांगितलं होतं ना, प्रभास आणि वीणा जवळ येता कामा नयेत म्हणून. एक मिनिट काय काय कन्फ्युजन आहे हे. तू आधी म्हणाला होतास की वीणा आणि प्रभासला एकत्र आणण्याचं काम आपलं, आणि आता म्हणतोयस की त्या दोघांनी एकत्र येता कामा नये. म्हणजे मला कळत नाही काय काय चाललंय काय. अगं उर्मी, त्यांनी एकत्र येणं हे महत्वाचं नाहीये, पण त्यांनी एकत्र येऊन यशस्वी न होणं हे महत्वाचं आहे. मिहीर सॉरी, पण तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. ऐक, प्रभासला प्रेझेंटेशन साठी अजून एक संधी मिळाली. काय? हो, आणि तुझी ती बहीण वीणा ती मदत करते त्याला प्रेझेंटेशन मध्ये. आता प्रेझेंटेशन आहे परवा, त्यामुळे उद्या आणि परवा दोन्ही दिवस वीणा घरातून बाहेर पडता कामा नये, आणि ही जबाबदारी तुझी आहे. कळलं? हो ठीक आहे. बरं ऐक, मी आता तरी तुला. मला आता काही ऐकायचं नाहीये का? जबाबदारी पूर्ण झाली की मग बोलू आपण. अरे हो, पण मिहीर यार, ही या वीणामुळे ना सतत प्रॉब्लेम्स होतात. हिला काही चांगलं बघवतच नाही माझं. फालतू. हॅलो गाईज. मिकी, ओके ऐका, हा मी का आली आहे, कशासाठी आली आहे मला अजिबात विचारू नका. मी क्लिअर करते. दादूचा लॅपटॉप घेऊन आली आहे मी, त्यामुळे आपलं आता काम एकदम पटापट होणार आहे. लेट्स वर्क. मिकी मिकी लेट्स वर्क काय? मला काही सुचत नाही यार. मिकी, दिसतायत ते बोर्ड्स? हा, सगळी इन्फॉर्मेशन एकत्र केली आहे, पण ही सगळी इन्फॉर्मेशन ना एकमेकांना लिंक्ड आहे. आणि ऐनवेळी जर मला लिंकच नाही लागली तर? काय बोलताय तुम्ही? तुम्ही कधीपासून असे नेगेटिव्ह विचार करायला लागले? तुम्हीच म्हणता ना माणसाने काय पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तर पॉझिटिव्ह घडतं. वीणा, पण आता नाही सुचत यार. मी ब्लॉक झालो. प्रभास, मला तर वाटतं ना तुम्ही ऐनवेळी असा काहीतरी पलीकडचा विचार कराल. काय चाललंय तुझं मिकी? काही नाही. काय चाललंय? यार किती गोड आहात यार तुम्ही दोघं. मूर्ख. प्रभास. मिकी उद्गोला करेल. गप्पा बस. प्रभास ऐका ना, मी काय म्हणत होते. वीणा ऐक ना, आता खरंच बास झालं यार, खूप झालं. आता ना माझं डोकं चालणं बंद झाले सिरियसली. ठीक आहे थांबूया आपण. उद्या सकाळी ना आपण सगळी इन्फॉर्मेशन एकत्र करूया, मग पीपीटी करायला घेऊया आणि ऍक्च्युअल प्रेझेंटेशन करूया. उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा जास्त महत्वाचा असणार आहे. हो, पण त्यासाठी तुमचं फ्रेश असणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जागत बसू नका, रात्री विश्रांती घ्या. आणि सतत सारखा प्रेझेंटेशनचा विचार करत बसू नका. कळलं? प्रभास, काहीतरी बोलते मी, बोला ना. वीणा, एक सांगू? बोला. वीणा, आपल्या मुलांना तूच शिकवशील ना ग?
सांग ना. हे बघा, तुम्ही ना आता खूप पुढचा विचार करताय, त्याच्यामुळे आधी उद्याची तयारी करा. ए झालीये ना आपली तयारी ऑलमोस्ट. कधी झाली आहे उद्याची तयारी? झालीये Check ना करा सगळं. ए वीणा सांग ना, आपल्या मुलांना तूच शिकवशील ना. मला वाटतं आपण वीणाच्या खोलीला टाळं लावूया. हा, टाळं लावलं तर तू कुठे राहशील? मम्मी नको ना ग असे प्रश्न विचारूस. आयुष्यभरासाठी कोंडून ठेवायचंय का तिला? आणि तसंही आता मला इथल्यापेक्षा माझ्या सासरी जास्त वेळ घालवायचा आहे ना. डन. चल, खोलीत अडकवण्याचा प्लॅन डन. नको नको, अगं तुझ्या दादा मामाला जर कळलं ना की आपण टाळं लावलंय तर आपल्या दोघींनाही घराबाहेर काढेल तो. नको, दुसरा काहीतरी विचार कर बाबा. मम्मी सुचलं. आपण वीणाच्या जेवणात जमाल गोटा मिक्स करू. म्हणजे ती घराबाहेर पडूच शकणार नाही. कमाल आयडिया ना. हो, आयडिया तशी बरी आहे. माहितीये तुम्हाला. हेच करूया. डन. उर्मी, पण नाही बीण नाही मम्मी प्लीज. उर्मी, अगं दादाला जर कळलं ना की हे आपण असलं काहीतरी केलंय तर ह्या घरातलं आपलं जेवण बंद होईल. हे नाही करायचं, ते नाही करायचं, मग नेमकं करायचंय काय आपण? आपण असं काहीतरी करायला हवं की जे केल्याने आपल्यावर संशय सुद्धा येणार नाही आणि वीणा घरातून बाहेरच पडू शकणार नाही. नेमकं करायचंय काय? सापडली आयडिया. पटकन. वा 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 मिहीर, तू आता त्या मुलीची स्वप्न सुद्धा बघायला लागलायस. चालू दे, छान आहे. तशी ती मुलगी पण खूप छान आहे. तिची स्वप्न बघ तू. कोण मुलगी? आता उगाच नाटक करू नकोस. तुला माहितीये मी कोणत्या मुलीविषयी बोलते ते. आई, ह्याचं सस्पेन्स बोलून तू तुझा आणि माझा वेळ वाया घालवतेस. त्यापेक्षा नीट सांग कोण मुलगी ते. अरे तीच जिचं तुझ्यावर आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे. तीच मुलगी उर्मी. कोणी सांगितलंय? अरे उर्मीच बोलली. ती आज आली होती घरी. खूप गोड मुलगी आहे रे ती. तुला माहितीये तिने माझ्यासाठी गुलाबजाम पण आणले होते. आणि उर्मीकडून सगळं कळलंय मला बरं का, की तिने कशी तुला तुझ्या कामात मदत केली ते. मी तर म्हणते तुम्ही लवकरात लवकर लग्न करून टाका. त्या प्रभासच्या आधी ना मला तुझं लग्न झालेलं हवंय. आई, काय बडबड चालली तुझी? शांत बस ना जरा. माझं लग्न व्हायचं तेव्हा होईल. मिहीर, अरे पण मुलगा मुलगी राजी आहेत तर कशाला थांबायचं? हा आई बास. आता मी सांगतोय ते डोक्यात नीट फिट करून घे. काय? त्या उर्मीचा वापर मी फक्त माझ्या कामासाठी करतोय. एकदा का माझं काम झालं की तिला मी डच्चू देणार आहे. मिहीर, अरे ती मुलगी किती गोड आहे. म्हणजे बघ ना, तिने आताच तुझी एवढी मदत केली, मग नंतरही तुला तिची मदतच होईल ना. तुला होईल, आपल्याला होईल. ती खूप गोड मुलगी आहे रे. आणि शिवाय दिसायलाही बरी आहे. कामसू वाटते मला. नाही तर एवढे सगळे गुलाबजाम कोण बनवत बसेल सांग? जगात अशा असंख्य कामसू मुली आहेत. प्रत्येकाशी लग्न करू. अरे आणि एक गोष्ट, त्या उर्मीबद्दल कुणालाही काही कळता कामा नये. समजलं? आणि आता मला थोडा वेळ शांत बसू दे.
या उर्मीची गरज नसती ना तर तिला केव्हाच उचलून बाजूला केलं असतं. कपडे कुठे गेले? उर्मी, उर्मी, कुठे गेले सगळे कपडे? काय ग, काय झालं? मी अगं कुठेत माझे सगळे कपडे? ते वीणाताई, अगं बोल ना पटकन. अगं सॉरी, ते काय झालं ना, माझ्या हातून आपल्या कपाटात चुकून कॉफी सांडली तर सगळे कपडे खराब झाले. त्यामुळे मी ना सगळे कपडे भिजत घातलेत. काही होणार नाही, डाग वगैरे नाही राहणार. मी छान धुवून देते, हा, स्वच्छ करून आणून देते तुला. तू सगळे कपडे भिजवलेस? सगळे. उर्मी अगं एकदा विचारायचं तरी ना भिजवण्यापूर्वी. अगं पण मग आता डाग लागला तर कसला गोंगाट चाललाय तुमचा? मम्मी, ते माझ्या हातून ना चुकून कॉफी सांडली अगं आमच्या कपाटात. अगं अशी कशी ग तू? आत्ताच्या आता तिचे सगळे कपडे धुवून दे, नाहीतर दादा तुला ओरडेल. मामी आत्या, आता यात बाबांना मध्ये आणायची काय गरज आहे? मी काही दादाला मध्ये आणत नाहीये. आतापर्यंत जे जे झालंय ना ते सगळं आठवून बघ. उर्मीची काहीही चूक नसताना प्रत्येक वेळेला दादाने तिच्यावर चिडचिड केली आणि मग बिचाऱ्या उर्मीला सगळं ऐकायला लागतं. मामी आत्या, अगं तुला कळतंय का? आज उर्मीने मोठा घोळ घालून ठेवला. मला बाहेर जायचंय आणि किमान भिजवण्यापूर्वी एकदा विचारायचं तरी ना उर्मी. हे बघ, उर्मीने काहीही मुद्दामून केलं नाहीये, कळलं ना? उगाच तू तिच्यावर आरडाओरडा करू नकोस. आणि ते तसले डाग पडलेले कपडे घालून जाणार होतीस का तू? अगं उलट उर्मीने ते सगळे कपडे भिजत घातले, कळतंय का तुला? उगाच आपलं काही झालं की सगळं उर्मीवर ढकलायचं. सगळी उर्मीची चूक असते. काय झालंय? बाहेरपर्यंत आवाज ऐकू येतोय. दादा, अरे बघ ना, उर्मीवर खोटा आरोप करते. अरे झालं काय, उर्मीकडून वीणाच्या सगळ्या कपड्यांवर चुकून कॉफी सांडली आणि त्या कपड्यांना डाग पडू नये म्हणून उर्मीने ते सगळे कपडे भिजत सुद्धा घातले. पण तरी वीणा बघ ना, नुसती आरडाओरड करते तिच्यावर. आणि वीणा, बाहेर जाणं जर तुझ्यासाठी एवढंच महत्वाचं असेल ना तर तू उर्मीचे कपडे घाल ना. उगाच एवढा मोठा आरडाओरडा करून काय उपयोग आहे? नाही, ते मी माझेही कपडे भिजत घातलेत कारण माझ्याही कपड्यांवर सांडली ना कॉफी. बघितलंस? अगं उर्मीच्या मनात जर काही खोट असती तर तिने स्वतःचे कपडे भिजत घातले असते का? रजनी, तू जरा शांत हो. समस्येवरती उपाय काढायचा सोडून तू नुसता आरडाओरडा करतेस. दादा, अरे उर्मी खरं बोलतीये रे, आणि उर्मीची काहीही चूक नाहीये. आणि मला सांग, जर उर्मीची चूक असती तर तिने स्वतःचे कपडे भिजत घातले असते का? एवढं सगळं करून सुद्धा ती वीणा नुसती आरडाओरड करते तिच्यावर. हे नेहमीच झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीत उर्मीला दोष द्यायचा. तू सुद्धा तेच करतो. सगळे जण तिच्याच अंगावर ओरडतात रे. रजनी, जरा शांत हो. बाबा काय होतंय? तुम्ही इथे या. सावकाश, हळू, शांत व्हा. हळू, सावकाश बसा. सावकाश. मी पाणी देऊ का मामा? पाणी घे. सावकाश. हे बघा, तुम्ही आधी शांत राहा. मी आजचं जाणं कॅन्सल करते. उर्मी, तू आत्ताच्या आता तिचे सगळे कपडे धुवून घे. पुन्हा कोणी तुला ह्यावरून ऐकवायला नको, कळलं ना? हो हो,
सॉरी, खरंच सॉरी ताई. मी लगेच धुवून आणते. हा